हे लक्षात घ्या, कार्लोस अल्कराज ने फ्रेंच ओपन आणि कार्लोस अल्कराजने US ओपन. मग कार्लोसने काय जिंकलेले आहे, US ओपन आणि फ्रेंच ओपन. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला कार्लोस अल्कराज या टेनिसपटूने 2025 मध्ये कोणत्या ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या, तर हे नाव लक्षात पाहिजे. US ओपन आणि फ्रेंच ओपन हे पुरुषांमध्ये आहे. तसंच महिलांमध्ये जर बघितलं तर लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियन ओपन महिला विजेती आहे मॅडिसन की आणि उपविजेता आहे आयर्ना सबलेंका. त्यानंतर फ्रेंच ओपन जर बघितलं बघा, फ्रेंच ओपन मध्ये कोको गॉफ ही विजेता आहे आणि सबलेंका ही उपविजेता ठरलेली आहे. तसंच विम्बल्डन मध्ये विजेता ठरलेली आहे इगा स्विएटेक आणि अमांडा अनिस्मोहा हे उपविजेती ठरली आहे. नाव डेंजर आहे, लक्षात असू द्या. आणि US ओपन मध्ये महिला जर बघितली तर आयर्ना सबलेंका ठरलेली आहे विजेती आणि अमांडा अनिस्मोहा हे उपविजेती ठरलेली आहे. तुम्हाला हा चार्ट लक्षात घ्या, म्हणून मी व्यवस्थित चार्ट का बनवून दिलेला आहे, कारण की यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. प्रश्न आपल्याला स्पोर्ट्समध्ये तुम्हाला माहिती आहे क्रीडा घडामोडीवर 2 ते 3 प्रश्न असतात कंबाईनला. एक तर टेनिस बद्दल विचारतील, फुटबॉल बद्दल विचारतील, हॉकी बद्दल विचारतील, क्रिकेट बद्दल विचारतील, टेनिस बद्दल विचारतील, कोणत्याही क्रीडा घडामोडीवर प्रश्न आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे, चला तर हे आपलं झालं पुरुष आणि महिला विजेते ग्रँड स्लॅम 2025 आपण बघितलेलं आहे.